असा चमचमीत नाश्ता करायला 5 मिनिटं बी लागत नाही ती, पण भांडी धुयाचं म्हटली मात्र डोसक्याला घाम फुटतोय. सकाळी उठल्या उठल्या मम्मी एका अंड्याची पोळी कर म्हटली, पण माझं डोसकं जरा जास्त वापरून मी 2 अंडी एका वाटीत फोडली. आता मी असा विचार केला की 2 अंड्याची पोळी बघून आमच्या राणी सरकार खुश होतील, आपण असं पुढे जाऊन माझ्याबद्दल काय होईल असा मी विचारच केला नव्हता. आमलेटच्या वासानच तोंडाला पाक पाणी सुटलं होतं, पण महिनाभर आपलं नॉनव्हेज बंद आहे त्यामुळे त्याकडे जरा दुर्लक्षच करायला लागलं. गरगरीत आपलं त्याच कढईत पाव भाजून घेतलं आणि राणी सरकारला म्हटलं तुम्ही आता मागे सरून ताव द्या. खाताना सगळ्यांनीच गोड वाटते हो, पण भांडी धुयाचं म्हटलं की नाही अंगावर काटा झाला म्हणून समजायचं. पण तुमच्या भावाचा विषय जरा वेगळा आहे, चालतंय की म्हणायचं प्रत्येक काम आपण हसतच करायचं. आणि इथं जरा आपला विषय कधी जरासा गंडला होता. पण झालं मला गुमान खायचं सप्ते तसंच 2 मला एक पोळी केली असून दे 10 पण खायचं मागं सोडून काय होत नाही त्याला. नाही म्हणत 3:30 हाणली आणि आमच्या राणी सरकार निवांत झोपून टाकली. आता केसाने दाढी वाढून तुमचा भाऊ पाक बोकोड दिसलता म्हटलं आज जरा बहादूरने यायची. आपण कुठं बाहेर गेलोय आणि आपल्या अंगातले किडे वळवत नाहीत असं कवाच होत नाही. असलं चोख गाणं म्हणत्याला बघून भाऊने बी 7.5 मिनिटात आपला आवरला आणि आता म्हणला तुम्ही आपलं घरला जावा. घरात येऊन बी आपण शांत बसून नाही म्हटलं आता आमच्या राणी सरकारनं जरा पिडायचं. मांडी झोप का तुझी नको बाबा तुला तर मांडली कशाला रुते माझ्या डोक्याला रुते वे माझं डोकं रुतेल ते सांगितलं तुला. नको नको झोपते की त्याला नको रद्या नाही रुतत काय बस नको असं नको झालं बस. नको बस एवढी माझी काळजी लागली तुला त्याला काय होते जरा 5 मिनिटं झोपते की तर. मित्रांनो जाता आता एकच गोष्ट सांगतो, आई घरातल्या सगळ्यांना सांभाळून घेते पण आईला सांभाळून घेणार कोणीच नसतं.